नमस्कार मित्रांनो. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 12,262 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत आणि अजून उर्वरित 13,361 कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे. 2024चा खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर, सततचा पावसाचा खंड, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आजपर्यंत 12,262 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असली तरी अजून बरेच जिल्ह्यातील लाखो शेतकरी हे या मदतीपासून वंचित आहेत. त्यांना ही नुकसान भरपाईची मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून 13,361 कोटी रुपये शासनाने मंजूर करून ही रक्कम 31 मार्च पूर्वी त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम ही 100% रक्कम वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची खाती ही आधार संलग्न नाहीत. तसेच KYC सुद्धा शेतकरी अजून करण्याचे बाकी आहेत. या सर्व गोष्टीमुळे या नुकसान भरपाई मदत देण्यास अडचणी येत आहेत. आधार संलग्न खाते नसणारे शेतकरी आणि KYC ने केलेले शेतकरी यांची यादी गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भरपाईची रक्कम शिल्लक राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे KYC अजून बाकी आहे त्यांना KYC करून घ्यावे आणि ज्यांचे आधार लिंक बँक खाते झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी लिंक करून घ्यावे, म्हणजे ही नुकसान भरपाईची रक्कम 31 मार्चपर्यंत खात्यावर जमा करायला अडचण येणार नाही. एखाद्या शेतकऱ्याचे निधन झाले असेल तर तशी माहिती ही कृषी सहाय्यकांना किंवा तलाठ्यांना द्यावी, म्हणजे त्या शेतकऱ्यांची KYCची वाट पाहण्यात वेळ वाया जाणार नाही. या नुकसान भरपाईमध्ये खूप टप्पे पडल्यामुळे राज्य शासनाकडून वारंवार GR काढून नुकसान मदतीची रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचे नाव त्यात आहे का हे तपासून त्यातील विशिष्ट नंबरच्या मदतीने KYC करून घ्यायचे आहे. सामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांना 7/12 शेतकऱ्याचे इतर हक्कातील संमतीपत्र घेऊन तलाठ्याकडे द्यायचे आहे. ते दिल्यानंतर KYC करून घ्यायचे आहे, म्हणजे तुमच्या नुकसानीनुसार तुमच्या खात्यावर शासनाने दिलेली रक्कम जमा होणार आहे. धन्यवाद.